हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे बोलूयात. तर आता इथे इंद्रा राणीला शोधत बाहेरपर्यंत आलेला आहे आणि खूप अंतरावर पुढे आल्यानंतर इंद्राला राणी पुढे एका बाकावर बसलेली दिसते आणि त्यावेळी इंद्राला खूप बरं वाटतं. राणीच्या हातात पुस्तक असतं आणि इंद्रा राणीला विचारतो की राणी, तू इकडे काय करतेस? तर त्यावेळी राणी जी आहे ती बोलते की सर, तुम्ही इकडे काय करताय? तर त्यावेळी आता इथे इंद्रा बोलतो की राणी, तू मला कुठेच दिसली नाही. मी तुला आवाज दिले आणि मला तुझा आवाज ऐकायलाच नाही आला. तर आता लगेचच इंद्रा राणीला मिठी मारतो आणि बोलतो की राणी, हे बघ, माझ्यापासून अशी दूर कधीच जाऊ नकोस आणि मला न सांगता कुठेही जायचं नाही, असं म्हणत तो तिला मिठी मारतो. इंद्रा खूप घाबरलेला असतो. त्याला वाटतं की राणीला काही झालं की काय, कुठे असेल राणी, असा विचार करतच तो तिला शोधायला निघाला होता. पण राणी सुरक्षित असते. इकडे राणीला त्याची काळजी कळत असते. पण आता राणी कुठे गेली होती हे त्याला सांगायचं देखील नसतं. त्यानंतर राणी बोलते की सर, मी ना तिथे बसून बसून बोर झाली होती, म्हणून बोलले चालता चालता जरा अभ्यास करते. तर आता इंद्रा बोलतं की ठीक आहे राणी, चल आपण घरी जाऊयात, असं म्हणत तो राणीला घरी घेऊन जायला लागतो. तर राणी विचार करत असते. राणी म्हणते की सर, आपल्याला काहीही करून लवकरात लवकर पैसे जमवावे लागतील आणि त्यासाठी मला हे काम करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर एवढी सारी रक्कम तुम्ही एकटे कसे कराल? तर त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रा जो आहे तो त्याच्या कामासाठी बाहेर निघालेला असतो आणि त्यावेळी तो राणीला आवाज देतो की चहा घेऊन ये. राणी लगेचच त्याच्यासाठी चहा घेऊन येते आणि इंद्रा राणीला पाहून खुश होतो. राणी अतिशय सुंदर दिसत असते. येलो साडीमध्ये राणीचा लुक अतिशय सुंदर दिसत होता आणि इंद्रा तिला बोलूनही दाखवतो की राणी, तू आज खूप सुंदर दिसतेस. तर त्यानंतर इंद्रा चहा पित असतो आणि राणीला मात्र इकडे झोप येत असते. राणी स्वतःलाच आवडण्याचा प्रयत्न करत असते, कारण राणी रात्रभर जागलेली असते. तर त्यानंतर इंद्रा राणीला बोलतो की राणी, 2 दिवस मला काम होतं, पण आज माझ्याकडे काहीच काम नाही. आज कळत नाही की मी काय करावं आणि कसे पैसे मिळवावे. तर आता राणी इंद्राला म्हणते की सर, तुम्ही काळजी करू नका, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. ती इंद्राचा हात पकडून इंद्राला आधार देत असते. तर त्यानंतर अचानकच इंद्राचा फोन वाजतो आणि त्यावेळी इंद्रा बोलतो की ठीक आहे. इंद्राचा फोन वाजत असतो, पण त्याचा फोन खिशात असतो आणि राणी मात्र त्याचे हात सोडत नसते. आता इंद्रा तिच्याकडे पाहतो आणि बोलतो की राणी मॅडम, मला आयुष्यभर तुमचा हात असाच धरून ठेवायचा आहे, पण आता ना मला फोन येत आहे, त्यामुळे मला हात सोडावा लागेल. तर लगेचच राणी हसते आणि हात सोडते आणि त्यानंतर इंद्रा फोन उचलतो आणि लगेचच समोरून आवाज येतो की सर, आमच्याकडे ना एक मशीन खराब झाली आहे आणि त्यासाठी तुम्हाला यावं लागेल. तुम्हाला जमेल का ती मशीन नीट करायला? तर त्यानंतर इंद्रा बोलतो की ठीक आहे, चालेल ना. इंद्रा बोलतो की ठीक आहे, चालेल, पण मला त्याचं पेमेंट किती मिळेल? तर आता समोरून आवाज येतो की तुम्हाला त्या मशीनचं 1,00,000 रुपये पेमेंट मिळेल, पण त्याने सांगितलेलं असतं की त्यामध्ये रिस्क आहे. तर आता इंद्रा बोलतो की ठीक आहे, मला चालेल, मी येतो लगेचच. तर आता असं बोलून इंद्रा फोन ठेवतो आणि त्यानंतर इकडे राणीला सांगतो की राणी, मला आज काम मिळालं आहे. तर राणी खुश होते आणि इंद्रा राणीला सांगतो की मला एका मशीन नीट करण्याचे 1,00,000 रुपये मिळणार आहेत राणी. तर आता राणीही खुश होते आणि बोलते की ठीक आहे, पण सगळं काही जपून करा. इंद्रा बोलतो की राणी, मला माहीत आहे तुलाही आनंद झालाय, पण मी पुढची गोष्ट तुला सांगू शकत नाही. जर मी तुला सांगितलं तर तू मला जाऊच देणार नाही, कारण ती मशीन रिपेअर करण्यामध्ये खूप मोठी रिस्क आहे. तर त्यानंतर इकडे हा विक्रांत हाच विचार करत असतो की इंद्राने ती मशीन रिपेअर करायला होकार दिला आहे म्हटल्यानंतर आज इंद्राच्या जीवाचं वाईट होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. तर आता इथे विक्रांतच्या सगळं काही मनासारखं होणार आहे असं त्याचं स्वतःशीच बोलणं चाललेलं असतं. इकडे इंद्रा फॅक्टरीमध्ये आलेला आहे आणि इंद्राने विचारलं आहे की कोणती मशीन रिपेअर करायची. तर तो समोरचा व्यक्ती इंद्राला ती मशीन दाखवून देतो आणि इंद्रा बोलतो की ठीक आहे. तर आता तो बोलतो की तुम्हाला जमेल ना? इंद्रा बोलतो की हो, नक्कीच. तर आता इंद्रा लगेच शर्ट वगैरे काढून ती मशीन रिपेअर करण्यासाठी तयार होतो आणि त्यानंतर इंद्रा स्वतःशीच म्हणतो की ही मशीन रिपेअर करण्यामध्ये खूप मोठी रिस्क आहे, मला माहीत आहे, पण माझ्या आबांसाठी मला पैसे मिळवायचे आहेत आणि आबांसाठी मी एवढं नक्कीच करू शकतो, असं म्हणत इंद्राने त्या मशीनचा दरवाजा उघडलेला आहे आणि त्या मशीनच्या पाया पडून आता इथे त्याने त्याच्या कामाला सुरुवात देखील केलेली आहे.
इंद्र लगेचच त्या मशीनमध्ये जातो. इकडे मालती राणीला जाब विचारत असते, म्हणत असते की एक दिवस काम करून झालं का तुझं? एकच दिवस फक्त 5,000 रुपये कमावले आणि लगेचच गप्प बसलीस? आणखी पैसे कमवून आणायचे ना? तर आता इथे राणी मालतीला काहीच बोलत नाही आणि लगेचच तिने कमवलेले पैसे मालतीला दाखवते. आणि त्यानंतर आता इथे ती लगेचच ते पैसे दाखवून झाल्यानंतर देवासमोरही ठेवते आणि इथे मालतीचं तोंड बंद करायला जाते. पण मालती मात्र आणखीनच तिला बोलायला लागते, फक्त 10,000 रुपये कमावल्याने हे पैसे जमा होतील का? तर आता इथे राणी त्याचं काहीच उत्तर देत नाही आणि ते पैसे डब्यामध्ये ठेवून देते. मालती आणखी काही बोलणार तर समोरून आबा येतात आणि आबा बोलतात की राणी चल, आपल्याला निघायचं आहे. तर आता इथे आबा विचारतात की काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? तर त्यानंतर आता इकडे इंद्रा जो आहे तो मशीन रिपेअर करत असतो. त्याच्या कामाला तो लागलेला असतो आणि पाहत असतो. स्वतःच्या मनातच तो म्हणतो, आता ही मशीन जर मी रिपेअर करायला गेलो तर गॅस देखील लीक होऊ शकतो आणि सगळं काम मला जपून करावं लागेल. तर त्यानंतर आता इथे इंद्रला जरा जरा गॅसचा वास देखील येऊ लागतो आणि तो बोलू लागतो की गॅस लीक झालेला आहे, मला लवकरात लवकर ही मशीन रिपेअर करावी लागेल. इकडे आबा राणीला म्हणत असतात की राणी चला, निघायचं का? तर त्यावेळी मला ती बोलते की तुम्ही दोघे जण कुठे निघाले आहात? तर त्यावेळी राणी सांगू लागते की आम्ही हॉस्पिटलला निघालो आहोत. असं म्हटल्यानंतर लगेचच राणी आणि आबा दोघेही जण हॉस्पिटलसाठी जायला निघतात. इकडे इंद्रा मात्र स्वतःच्या कामामध्ये मग्न झालेला असतो. त्याला काहीही करून लवकरात लवकर ती मशीन नीट करायची असते आणि त्या मशीनच्या बाहेर पडायचं असतं, कारण तिथे हीट देखील तयार झालेली असते. तर त्यानंतर इकडे आबा आणि राणी दोघेही जण डॉक्टरांकडे आलेले असतात आणि डॉक्टर ते सगळे रिपोर्ट्स चेक करतात आणि त्यानंतर ते सांगतात की मला सांगा तुम्ही ऑपरेशन कधी करणार आहात, कारण जर तुम्ही लवकरात लवकर ऑपरेशन केलं तर तुमची जी गाठ आहे ती वाढणार नाही. तर आता इथे डॉक्टर बोलतात की मला सांगा तुम्ही कधी करणार आहेत ऑपरेशन? तर आबा बोलतात की तुम्ही सांगितलं ना 7 दिवसानंतर, तर आम्ही करूयात 7 दिवसानंतर. तर आता इथे डॉक्टर बोलतात की नाही, तुम्ही लवकरात लवकर तर ऑपरेशन केलं तर थोडंसं बरं पडेल, नाहीतर ती गाठ आणखी वाढेल आणि तुमचा त्रासही वाढेल. तेवढ्या डॉक्टरला फोन येतो आणि डॉक्टर बोलतात की ठीक आहे, मी आलोच. डॉक्टरांना आता इमर्जन्सी पेशंट आलेलं असतं. डॉक्टर बोलतात की तुम्ही विचार करा आणि मला सांगा की कधी ऑपरेशन करायचं आहे. तर आता इथे डॉक्टरांनी राणीला सांगितलं आहे की लवकरात लवकर ऑपरेशन केलं तर त्यांच्या जीवावरचा धोका टळू शकतो. तर राणी त्याच गोष्टीचा विचार करत असते आणि आबांना कळालं आहे की राणीने त्या गोष्टीचा खूप विचार केला आहे आणि टेन्शनही घेतलं आहे. इकडे इंद्राला आता गॅस लीक झाल्यामुळे खूप त्रास होऊ लागलेला असतो, पण इंद्राने हिंमत हारलेली नसते. तरी देखील इंद्रा ती मशीन रिपेअर करत असतो. इकडे आबा राणीला म्हणत असतात की राणी तू डॉक्टरांच्या बोलण्याचं एवढं टेन्शन घेऊ नकोस, हे बघ मला काहीही होणार नाही आणि माझा देवावरती विश्वास आहे, तुला माहिती आहे ना मला काही होणार नाही. तर राणी बोलते की नाही आबा, हे खूप रिस्की आहे, डॉक्टरांनी जे सांगितलं आहे तेच माझ्या डोक्यातनं जात नाही. कसं करायचं, एवढे पैसे कसे ॲडजस्ट करायचे? तुमचा इलाज होणं खूप महत्त्वाचं आहे आबा आणि माझ्यासाठी तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. मी तुम्हाला माझ्या वडिलांसारखं मानते आबा आणि मी तुम्हाला असं काही होताना नाही पाहू शकत. तर आबा ही राणीच्या बोलण्यामुळे इमोशनल झालेले आहेत आणि ते राणीला समजावतात की हे बघ राणी, प्लीज जास्त विचार करू नको, असं काही होणार नाही. इकडे मालती घरासमोर सडा मारत असते आणि त्यानंतर ती बडबड करत असते की या राणीमुळेच आमच्या घराची सगळी वाट लागली आहे. तर आता इथे हिला उर्मिलाला हे सगळं ऐकायला जातं. उर्मिला म्हणते की ही मालती सदा कदा त्या राणीवरती भडकलेलीच असते. तर उर्मिला समोर येते आणि मालती विचारू लागते की उर्मिला तू इथे? तर आता उर्मिला बोलते की मालती तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसतायत, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? तर आता मालती बोलते की नाही उर्मिला, काही नाही. तर आता इथे उर्मिला बोलते की बरोबर आहे ना, तुम्हीही कसं सांगाल ना, आमच्यावर कसा विश्वास ठेवणार? तर आता उर्मिला बोलते की ठीक आहे मालती, नका सांगू. तर आता मालती बोलते की नाही उर्मिला, तसं काही नाही आहे, बघ ना ती मुलगी थोडं थोडं काम करते आणि माझ्या इंद्राला मात्र तिने कामाला लावलं आहे. एवढ्या थोड्या थोड्या पैशाने काय होणार आहे? 7 लाख रुपये जमा करायचे आहे आणि यांना हे मजाक वाटतंय. ह्या तिघांना ना काही झाले मला काही कळतच नाहीये, माझं कुणी ऐकायलाच तयार नाही. तर आता इथे ही जी उर्मिला आहे ती तिच्याच विचारात मग्न झालेली असते आणि मालती मात्र विचारत असते की उर्मिला काय झालं आहे, तू कसला विचार करत आहे? तर आता असं विचार करत असतानाच पाठीमागून
राणीचे बुवा आणि आई आलेले असतात. आजच्या या तर व्हिडिओमध्ये त्यानंतर सगळ्यात आता इथे जांभळं आई बोलते चालत की बघा. बरं झालं, मालती मॅडम देखील समोरच आहे. तर आता इथे हे दोघे जण जो व्हिडिओ आबांच्या पाहिला ते म्हणत इलाजासाठी बाई काही झोप ना पैसे बाई घेऊन आलेले असतात. जाऊन, किती तेही झोप आली तिला. वस्तीमधल्या लोकांकडून सगळ्यांकडून जमा करून. कमेंट्स तर कर, आता इथे ही मालती बोलते की आता हे कमेंट्स कशाला कर. आले. मालती लगेच डोक्याला हात लावते आणि बोलते की आलात का पुन्हा आमच्याकडे भीक मागायला? आमच्या घराचं वाटोळं करून तुमचं पोट भरलं नाही का? तुमच्या मुलीमुळे माझ्या घराची सगळी वाट लागली आणि आणखीन सुद्धा तुम्ही इथे आलात. तर आता मालती त्या दोघांचा खूप अपमान करते. तर त्यानंतर आता इथे उर्मिला हे सगळं पाहत असते आणि उर्मिला या सगळ्याची मज्जा घेत असते. राणीची आई आणि बुवा दोघेही जण शांत असतात, कारण त्यांना माहीत आहे मालती मॅडम समोर बोलणं अजिबात योग्य नाही. ते तर आबांसाठी पैसे घेऊन आलेले असतात. तर आता इकडे आबा आणि राणी दोघेही जण हॉस्पिटलमधून घरी जाण्यासाठी निघालेले असतात आणि आबांनी राणीला समजावलं आहे की त्यांना काहीच होणार नाही. पण राणीच्या मनातली भीती मात्र दूर होत नसते. तिला आता खूप काळजी वाटू लागते. पण आबांच्या बोलण्यामुळे जरा तिला धीर मिळतो. तर आबा आणि राणी दोघेही घरी जाण्यासाठी निघतात. इकडे इंद्रा मात्र त्याचं काम सुरूच करतो आणि इकडे हा जो विक्रांत आणि विक्रांतचा जो काही माणूस आहे तो ते दोघे जण बोलत असतात. विक्रांत बोलतो की तू चांगलं प्लॅनिंग केलं आहे ना? तर आता तो बोलतो की हो, सगळं ओके आहे. आज त्याचा जीव नक्कीच जाणार. आता मी सगळे मशीनचे पार्ट ढिले करून ठेवले आहेत आणि जसे तो पॅक करायला जाणार तसा त्या मशीनचा गॅस लीक होणार आणि त्याच्यामध्ये हीट वाढणार आणि त्याने त्याचा जीव गुदमरणार आणि खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. त्याला श्वास घ्यायला त्रास होणार आणि तसाच तडफडून तो तिथे मरून जाणार. इकडे विक्रांत बोलतो की असंच झालं पाहिजे. ह्याचा ना जीव वाचलाच नाही पाहिजे. असा तडफडून मेला पाहिजे. विक्रांत खूप काही बोलतो. खूप रागात असतो विक्रांत, कारण तो सतत इंद्राच्या मरण्याची वाट पाहत असतो आणि इथे त्या मशीनचा दरवाजा देखील बंद झालेला आहे. तरी देखील इंद्रा आतमध्ये त्या मशीनचं काम करतच असतो. त्याला मात्र आणखीन त्रास होऊ लागतो. त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. त्याला अगदी घाम फुटलेला आहे. इंद्रा बोलतो की आता जास्तच गॅस लीक झाला आहे आणि हीट देखील वाढलेली आहे. तर आता इंद्रा तरी देखील काम करत असतो. पुढील भागात इकडे या विक्रांतच्या माणसानं आणखीन पॉवर वाढलेला आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये आणखीन हीट तयार होईल आणि गॅसने आणखीन इंद्राला त्रास होईल. तर पुढील भागात राणीच्या बुवांनी आणि आईने मालतीकडे 10,000 रुपये देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मालतीने ते पैसे त्यांच्या तोंडावरती फेकलेले आहेत आणि तेवढ्यात आबा आणि राणी तिथे आलेले आहेत आणि आबांनी हे सगळं पाहिलेलं आहे. तर आता आबा मालतीला काय उत्तर देणार आणि इंद्राच्या जीवाचं काही बरं वाईट होईल का? पुढील भागात नक्की पहा. आणि इंद्राला या सगळ्यातून कोणी वाचवेल का? हे नक्की पहा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.